अशी टाळी वाजवा, अंतःकरणातून मनापासून टाळी वाजवा की आपला भाव त्या मामांपर्यंत पोहोचला पाहिजे. पुरुष मंडळ सगळ्यांनी टाळी वाजवायची जोरात. वा वा वा, जोरात 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 टाळ पखवाज, टाळी टाळ पखवाज, टाळी टाळ पखवाज, टाळी पखवाज. वा 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 वा. संतांची आबाई हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, माझे चेने जोडे सर्व सुखे, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न तोडी बोलिले ते, पांडुरंगा करू प्रथम मान, रंगा करू प्रथम मान, दुसरे चरण सततिया, दुसरे चरण सततिया, पांडुरंगा करू प्रथम मान, पांडुरंगा करू प्रथम मान, दुसरे चरण सततिया, दुसरे चरण सततिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, गोपालाने कथेचा विस्तार, त्यांच्या गोपालाने कथेचा विस्तार, बाबाजीचा गुरुदास तुका, बाबाजीचा गुरुदास, बाबाजीचा गुरुदास, बाबाजीचा गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, गजाननं भूतगणादि सेवितं, कपीत जंबू फलचारु भक्षणं, उमासुतं श्लोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन
कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना, चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा परमात्म स्वरूप सर्व उपस्थित श्रोते वृंदांच्या हृदयस्थ असणार, सर्वांच्या हृदयस्थी विराजमान असणार जे दैवत आहे, आज ज्या निमित्ताने आपण आज इथे आहोत, गेले 9 दिवस झाले, मला वाटते आजचा 9वा दिवस असावा, 10वा दिवस आहे, म्हणजे 5 तारखेपासून ते आज 14 तारीख आहे, 10वा दिवस आहे। 10 दिवस झालं सगळ्यांच्या, तसं तर सगळ्यांच्या हृदयस्थ तो पांडुरंग परमात्मा, सगळ्यांच्या हृदयस्थ आपले मामा तर आहेतच, पण आजच्या या कीर्तनानिमित्त सगळ्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या दैवताला, पांडुरंग परमात्म्याला, तसंच मामांना सर्वप्रथम नमस्कार करते। या कीर्तनासाठी उपस्थित असणारे श्रवणाचे मिसे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुख नांदे, या हेतून जमलेली सगळी श्रोते मंडळी, शुद्ध हेतून चालू असलेला हा सोहळा सगळ्यांनीकडे लक्ष द्यायचंय बरं का। तिकडं दर्शनाची रांग चालू आहे, चालू द्यात, पण ज्या हेतून आज आपण इथं उभा आहोत, सगळे ऐकताय ना? मागे महिला मंडळ लक्ष आहे ना? हॅलो, ऐका, उदाचा टाइम झालेला आहे, सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे। हॅलो, हे पहा, आलेल्या सर्व भक्त मंडळींना विनंती आहे बरं का, मामांचा ओध घालायचा कार्यक्रम चालू असतो, त्यावेळेस कुणीही आडवं उभे पडू नका आणि आपल्या डोक्यावरती पाप घेऊ नका मंडळी। लहान मुलं आपापली बरोबर ती मांडीवरती घेऊन बसा आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आहे त्या जागेवरती बसा। विठ्ठल सुंदर अशी प्रांजळ आणि शुद्ध कीर्तन सेवेची परंपरा, शुद्ध हेतून चाललेला हा सोहळा, आणि आज बघायला गेलं ना तर मला असं म्हणावं लागल की या नातेपुते नगरीमध्ये एक नवा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण 10 दिवस झालं इथं नामस्मरण घडतंय, मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तन सेवा इथं घडतेय खऱ्या अर्थानं बघायला गेलं ना। आणि जागृतता की मी वाक्य म्हटल्यानंतर सगळ्यांनी बरोबर काय वाजवल्या? अय नातेपुते, काय वाजवल्या? टाळ्या। याला म्हणायचं जागृतता, कारण इथले सगळ्यांचे चेहरे कसे टवटवीत आहेत बरं का। सगळ्यांकडे बघितलं की मलाही मस्त वाटतंय, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते। नाहीतर काही काहींचे चेहरे असे असतात महाराज की त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं कपाळावर, सांगण्यात अत्यंत दुःख वाटतं की, म्हणजे त्यांचे चेहरेच बोलतात की जणू काही दुःखाचं काय घडले काही, तर म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काय नसतं, अजिबात प्रसन्नता नसते। पण सुंदर असं नियोजन आणि आयोजन आपल्या नातेपुते नगरीमध्ये आपले शेंडगे दादा असतील, त्याचबरोबर गवळी दादा असतील, सगळे त्यांचे सहकारी मंडळी असतील, कार्य मला नावं माहिती नाहीत बरं का, पण सगळे सहकारी मंडळी। आणि एक सांगू का, मला एवढं छान वाटलं का सांगू का, की एवढ्या शुद्ध आणि चांगल्या हेतूने चालू झालेला सोहळा काय परिणाम दर्शवू शकतो आणि कोणत्या परिणितीला पोहोचू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळूमामांचा हा नातेपुते उत्सव। आणि आपला अभिमान वाटला पाहिजे आपल्या धर्माचा,
अभिमान वाटला पाहिजे आपल्या माणसांचा, अभिमान वाटला पाहिजे आपल्या मातीचा, अभिमान वाटला पाहिजे आमच्या समाजाचा, की आमच्या या नगरीमध्ये, आमच्या या पावनभूमीमध्ये, आमच्या या समाजात, आमच्या या धर्मात इथं एवढा मोठा सोहळा घडतोय, इथं नामस्मरण घडतंय, नाम यज्ञ घडतोय. कारण सगळ्यात जास्त जर प्राधान्य कशाला असेल ना तर 3 यज्ञ आहेत. नामयज्ञ, ज्ञान यज्ञ आणि अन्नदान यज्ञ. नीट आहे का? आणि इथं 3ही घडतोय. नामयज्ञ घडतोय, गेले 10 दिवस झाले इथं नामस्मरण होतंय, नामाचं उच्चारण होतंय, नामयज्ञ फळास गेला. दुसरा यज्ञ ज्ञान यज्ञ. बघा, सुंदरता माणसाला सुंदर बनवते, सुंदरता माणसाला सुंदर बनवते, चांगली बुद्धी माणसाला बुद्धिवान बनवते, चांगली काया माणसाला कायावान बनवते. पण चांगलं ज्ञान आपल्याला ज्ञानवान बनवल्याशिवाय राहणार नाही. ते ज्ञान इथं आपल्याला भेटतंय. आज सगळी मंडळी आपल्याला ज्ञानदान करण्याकरता इथं उपस्थित आहे. ज्ञानाचं दान इथं होणार आहे. अन्नदान, इथं एका प्रकारचं अन्नदानाचा सुद्धा काय घडतोय, यज्ञच घडतोय. म्हणून असं ही 3 प्रकारचा यज्ञ या ठिकाणी घडतोय. आणि मला आनंद याचा वाटतो बरं का, आमचे शेंडगे दादा असतील, दादांचा मला फोन आला की ताई अशा अशा तारखा रिकाम्या आहेत, तुमची कोणती तारीख असेल तर सांगा पटकन, की कीर्तन आपलं ठेवायचंय. आणि मला याचा आनंद वाटतो की बाहेरही महिलांना आरक्षण आहे, इथंही महिलांसाठी आरक्षण, बऱ्यापैकी जागा दादांनी आमच्यासाठी राखून ठेवल्या. आणि आजचा तर महत्वाचा दिवस आहे. आज तर कुणाचा दिवस आहे? काल तर दादांनी सांगितलं महिलांचा दिवस आहे. आज संक्रांत कुणावर आहे? कोणावर आहे संक्रांत? आहेत का गेल्या? म्हणजे झोपी नाही ना गेल्या. कशावर आहे संक्रांत? कशावर आहे? वाघावर आहे. वाघाव हे घरी किती का असं वाघ काय, आमच्याकडं महाराज सगळं असतं. इथं सुद्धा आम्हाला दादांनी आरक्षण दिलं. इथं सुद्धा महाराज बाहेर हे किती का बोल ना, पण घरी तुम्हाला काय कळत नाही हे बायकोचं ऐकून घ्यावंच लागतं. घरी हे किती बाहेर किती वाघ बनून फिरू द्यात, वाघ बनतात वाघ. आणि घरी गेलं की म्याव. त्यांना विचारलं दादा तुम्ही लय घरी बाहेर वाघ बांधता म्हणे, वाघासारखं डरकाळी फोडता, घरी आल्यावर काय होतंय? नाही म्हणले तुम्ही बरोबर आहे, वाघ डरकाळी फोडतो, पण हे पण विसरू नका ती दुर्गा आहे, वाघावरच असते. कळलं त्यालाच कळलं बरं का, दुर्गाचं रूप आहे ते, ती कुशावर बसते, वाघावर बसते. म्हणून आजचा दिवस आमच्या महिला मंडळांचा आहे. मकर संक्रांतीचा दिवस आहे, ज्या दिवशी संक्रांती देवीने संकर राक्षसाचा वध केला. काय केला? आजचा मकर संक्रांतीचा सण का साजरा करायचा तर संक्रांती देवीने संकर राक्षसाचा वध केला. आणि तो दिवस म्हणून मकर संक्रांती ती कुठून आली आहे तर पूर्वेकडून आली आहे आणि पश्चिमेकडे निघाली आहे. जिकडून ती आली तिकडे सुख नांदतं. म्हणजे पूर्वेकडून आली आहे तिथं काय नांदणार आहे? सुख. आणि पश्चिमेला निघाले आहे म्हणजे तिकडं म्हणतात की वाईट काही ना काही होतं. आणि आता या दिवसापासून सूर्य हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो. कशात? हे नॉलेज असलं पाहिजे बरं का. कशात प्रवेश करतो? म्हणतात की सूर्य आजच्या दिवसापासून उत्तरेकडे झुकलेला दिसतो. बरोबर आहे? ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की नवीन वर्ष म्हणतात. मी तर मानत नाही बरं का, आपलं पाडव्यालाच नवीन वर्ष आहे, पण कॅलेंडर बदललं, 2025 चालू झालं आणि 2025ला पहिला सण येतो, पावित्र्य घेऊन येतो, सुख समृद्धी घेऊन येतो. तो सण कशाचा आहे? महिला मंडळ फक्त मकर संक्रांतीलाच नवरदेवाची नवऱ्याची पूजा करू, नाहीतर एकमेकीच्या महागात सिंदूर काय भरतात, या त्याच्यासाठी उपवास काय करते. त्या नवऱ्याने हाक मारली, अगं इकडे नाही महाराज, बाहेर नुसत्या पतिव्रता बांधते, इथल्या नाही बरं का बिचाऱ्या.
इथल्या सगळ्यात चांगले आहेत हे. मला कीर्तन करायचंय. इथल्या नाही, इथल्यांचं अजिबात सांगत नाही बरं का, बाहेरच सांगतीये. अहो एक जण अशीच म्हणली, अजिबात बिचारी घरचं काय काम करायची, अजिबात करायची नाही. नवऱ्यालाच म्हणायची स्वयंपाक करा, भांडी धुवा, पाय दाबा. कुणाला? नवऱ्याला. बिचारा एवढा वैतागला, काय करावं. ही बिचारी गेली शेजारीच्या घरी. ती होती पतिव्रता. शेजारीन काय होती? पतिव्रता. ती महाराज साळ कांडत होती आणि साळ कांडत असताना अचानक तिचा नवरा तिकडून आला आणि नवरा म्हणला, अगं ऐकलं का, तेवढं पाणी देते का ग? तिनं असं मुसळ वरती धरलं, वरतीच फेकलं. ते मुसळ पडलं का वरतीच राहिलं? कुठं राहिलं? ती पतिव्रता होती, मुसळ वरती राहिलं. तिनं पाणी दिलं. शेजारचीला विशेष वाटलं, जी काम सांगत होती ना नवऱ्याला. म्हटली कसं काय ग, तू पाणी मागितलं आणि मुसळ वरतीच राहिलं? ती म्हणली याच्या करता नवऱ्याची सेवा करावी लागते. मी पतिव्रता आहे, पतिव्रता धर्म पाळावा लागतो. तू काय म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तिची देवावर सुद्धा सत्ता आहे. तिला काय म्हणायचं? पतिव्रता. नाही तर आमच्या पण पतिव्रता आहेत की. पूर्वीच्या बायका महाराज नवऱ्यानं पाणी पेल्याशिवाय पाणी पेत. आता महाराज चपात्या लाटतच चपात्या खात बसते ते. आणि त्यातनं पण 3 वेळा चहा 2 वेळा मिसरी होती. नातेपुते पंढरपूर. आणि त्यातनं पण नवऱ्याला म्हणते ते, चहा घ्या की, तुम्ही पेल्याशिवाय माझ्या घशाच्या खाली पाणी उतरत नाही. 4 वेळा चहा पिऊ नये. पण बिचारी कधी नाही. पतिव्रता. तिनं सांगितलं, जर तुला पतिव्रता बनायचं असेल तर नवऱ्याची काय करावी लागेल? सेवा करावी लागेल. नवरा म्हणेल तसं वागावं लागेल. दुसऱ्या परपुरुषाकडे बघायचं नाही, नवऱ्याची सेवा करायची. पती हाच परमेश्वर मानायचा. तिने ठरवलं की आपल्याला सुद्धा काय बनायचंय. आता ठरवून होतं का? ते आतूनच असावं लागतं. गेली नवऱ्याला म्हणली, बंटीचे पप्पा. नवरा पण म्हणतो येस मॅडम. आता मॅडमच म्हणावं लागेल ना. आजपासून तुम्ही अजिबात भांडी घासायची नाही. येस मॅडम. अजिबात धुणं धुवायचं नाही. येस मॅडम. अजिबात स्वयंपाक बनवायचा नाही. येस मॅडम. आता ती पण बिचारा जरा आगावच होतं. धोंड्याच्या महिन्यात जलमलेलं चाबरच होतं. ती म्हणलं ठीक आहे, कधी ना नव्हतं काम करते, करू द्या. येस मॅडम. आजच्या दिवसापासून फक्त मी तुमची सेवा करणार आणि तुम्ही फक्त आराम करायचा. तो म्हणला येस मॅडम. आता ही म्हणली असं करा, आज दिवसभर मी काम करते, 4 वाजता तुम्ही बाहेर जायचं आणि अचानक बरोबर 4 वाजता यायचं. मी साळ कांडत असेल, मुसळ मी असं वरती टाकील, तुम्ही म्हणायचं मला पाणी दे आणि मुसळ असं वरतीच राहणार आणि मी आपल्या बंटीला व्हिडिओ शूटिंग काढायला लावणार आणि ते युट्यूबला टाकणार. लाईक. आता असं म्हटल्याबरोबर नवरा म्हटला ठीक आहे बाबा, आता काय करायचं. बिचाऱ्यानं त्या दिवशी एवढी छान झोप खाल्ली, साखर झोप लागली बिचाऱ्याला. हिनं कधी झोपूनच दिलं नाही त्याला, सारखं काम. आता दुसऱ्या दिवशी हिनं सगळी कामं केली. बरोबर 4ला 5 मिनिटं कमी असताना ही कॅमेरा लावूनच बसली. आता नवरा आत्ता येईल, मग येईल. 4 वाजून 10 मिनिटं झाले, 4:15 झाले, 4:30 झाले. 4:30 वाजता हे आलं. आता हिनं काय केलं, साळ कांडत होती, तिनं असं मुसळ वरती टाकलं. त्याने हाक मारली, अगं पाणी देते का? काय झालं असेल, हुशार आहेत सगळ्या, वरती राहिलं असेल ना. अव असं थोबाडाव पडलं, सगळी वरतीशी निघाली. काय बायका करतील महाराज. आणि आता तर काय बायकांनी, याला पतिव्रता म्हणतात का, जी पतीची सेवा करत नसेल. आता तर महाराज फॅशनच आली, नावानच हाक मारतात, होय रे अनिल. आता ही तो कोण अनिल असेल तर मला धरून अनिल, नवीनच फॅशन. आम्ही एका ठिकाणी शहरामध्ये कीर्तनाला गेलेलो आणि माणसांना वाटतं की महाराजांनी आमच्या घरी यावं. महाराज चला चहा प्यायला चला. म्हणलं चहा तर काय घेत नाही बुवा. म्हणलं दूध प्या. म्हणलं चला. आता हे सकाळ सकाळी ह्यांच्या घरी पण दूध
आणि शहरात दूध कुठून येतं? शहरामध्ये बाहेरूनच दूध विकत आणायचं. आता म्हणली घरात तर दूध नाही. तिने हाक मारली, ए बंटी, अरे ऐकलं का, महाराज आले, जरा दूध घेऊन ये. मी म्हणलं ताई कशाला हाक मारताय, राहू द्या. बंटी उठ म्हणते ना. म्हणलं ताई असू द्या, कशाला सकाळ सकाळी लहान मुलाला उठवायचं, झोपला असेल बिचारा. त्या म्हणल्या ताई महाराज, बंटी माझ्या मुलाचं नाव नाही, बंटी माझ्या नवऱ्याचं नाव आहे. आणि असं म्हणल्यावर हा पण बंटी वाघ आलाच की. ती पण हिला कसं करते, काय ग बबली. असलं जर घरात असल्यावरती महाराज मुलांवर काय संस्कार होणार आहे. काय म्हणते मी, हा विनोद आहे का? हा विनोद नाही. विनोद घ्या, पण विनोद का करते मी, की घरामध्ये संस्कार असणं गरजेचं आहे. घरामध्ये आज आम्ही कसं संस्कार, एक सांगू का, शिक्षण हे तुम्हाला कुठूनही बाहेरून घेता येईल, पण संस्कार हे फक्त घरूनच मिळतात बरं का. एक वेळ तुम्ही तुमच्या मुलाला हवं ते खेळणं नाही दिलं ना, पाहिजे ती वस्तू नाही दिली, खेळायला खेळणं नाही दिलं, तर ते मुलगा थोड्या वेळासाठी रडेल. किती वेळासाठी? खेळायला कोणती गोष्ट नाही भेटली तर थोड्या वेळासाठी रडेल. पण तुमच्या मुलांना जर हवे ते संस्कार नाही दिले ना, तर जीवनभर रडायची वेळ येईल संस्कार नसल्यावर. म्हणून मुलांनी मागितलं ना, त्यांना धन दौलत देऊ नका, पैसा देऊ नका. एक वेळ मुलांच्या हातामध्ये कार नाही देता आली तरी देऊ नका, पण त्यांना संस्कार द्या, आयुष्यात कधी वाया जाणार नाही. ही ताकद कशाची आहे? संस्काराची. संस्काराची गरज आहे. तुम्हाला जर सगळ्यांना वाटतं माझ्या पोटी श्रीकृष्णासारखा मुलगा जन्माला यावा, माझ्यासारखा राम प्रभूंसारखा मुलगा जन्माला यावा, माझ्या पोटी मामांसारखा मुलगा जन्माला यावा, पण आम्ही त्याची भक्ती करतो का? अरे श्रीकृष्णासारखा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल ना, तर आधी तुम्हाला काय बनावं लागेल? वसुदेव आणि देवकी बनावं लागेल. अरे राम प्रभू सारखा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल ना, तर आधी तुम्हाला दशरथ राजा आणि काय बनावी लागेल? कौशल्य बनावी लागेल. अरे तुम्हाला वाटत असेल ना शिवरायांसारखा मुलगा पोटी यावा, तर तुम्हाला आधी जिजाऊ आणि शहाजी राजे बनावं लागेल. मामांसारखा जर मुलगा पोटी जन्माला यावा असं वाटत असेल ना, तर मामांच्या आई वडिलांसारखं बनावं लागेल. तेव्हा कुठं चांगली मुलं जन्माला येतील. पण आम्ही महाराज भक्ती करत नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये बुडलं ना, मला सांगा, पाण्यामध्ये बुडलं आणि पोहायला येत नसेल तर काय होईल? इथं सगळी जाणकार मंडळी आहेत, बोला. आता तुमच्या पुढे मी काहीतरी बोलावं म्हणजे इथं बसलेली सगळी मंडळी ज्ञान, वय आणि अनुभवानी श्रेष्ठ आहेत बरं का. मझ पामराय काय थोरपण, पायाची वाहन पायबरी. सगळ्यांसमोर मी बोलणं, कारण इथं सगळी जाणकार मंडळी आहेत, सगळे श्रोते वृंद असतील, आमचे स्वर ब्रह्म आणि नाद ब्रह्माची सेवा सुंदर आमची सगळी कार्यकारी मंडळी आहेत, सहकारी मंडळी आहेत. ही ज्ञानवैभव शिक्षण संस्था, आमचे अमोल महाराज सुळ, ही सगळी गुणीजन मंडळी. मगाशी सगळ्यांना नमस्कार करायचा राहिला. ही सगळी ज्यांच्यामुळं हा कीर्तनाला शोभा आहे बरं का खऱ्या अर्थानं, आणि सगळी जाणकारी मंडळी आहेत. सगळ्यांना माझा प्रश्न आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जास्त बुडलो, कोणत्याही गोष्टीमध्ये जर जास्त शिरलो, पाण्यामध्ये जर उडी मारली, पोहता येत नसेल, मुलांना काय होईल? बुडेल आणि पुढं मरण निश्चित आहे. मग बुडायचंच आहे ना, उडी मारायचीच आहे ना, तर कशात मारावी हे सुद्धा कळलं पाहिजे ना. वाक्य नीट ऐका बरं का, की पाणी में डूबे तो मृत्यू निश्चित, पानी में डूबे तो मृत्यू निश्चित, लेकिन बाळू मामा के भक्ति में डूबे तो मुक्ती निश्चित, तो मुक्ती निश्चित. या जीवनामध्ये जर मुक्ती मिळवायची असेल ना, सुख कशात आहे, मुक्ती कशात आहे? सुखाची व्याख्या काय महाराज सांगतात, प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी ज्याला राहता आलं
त्याला काय म्हणायचं? सुख. आम्ही बंगल्यात जन्माला आलो काय? सुखात आहे. आम्ही झोपडी जन्माला आलो काय? सुखात आहे. तुकाराम महाराजांकडे सगळी संपत्ती होती तरी सुख होतं. सगळी संपत्ती निघून गेली तरी सुद्धा काय होतं? सुख होतं. चांगल्या संतांकडे पैसा असो नसो, संपत्ती असो नसो, समाधान मात्र काय होतं? एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, समाधान अशी गोष्ट आहे, माणसाला वाटतं माझ्याकडे गाडी आली म्हणजे माझ्याकडे समाधान येईल, माझ्याकडं बंगला आला म्हणजे माझ्याकडे समाधान येईल. ऐकताय ना महिला मंडळ? आम्हाला वाटतं की आमच्याकडे सुख कशामुळे येईल? गाडी आली, बंगला आला, जमीन आला, जुमला आला, चांगलं सोनं आलं की आमच्याकडे काय येतं? आनंदाचे पण दोन प्रकार आहेत, नीट ऐका बरं का. साधनजन्य आनंद आणि स्वयंसिद्ध आनंद. माणसाचा आनंद हा साधनजन्य असावा का स्वयंसिद्ध असावा? लक्ष आहे ना पुरुष मंडळ? त्यांचं म्हणतील तुमचं चालू दे तिकडं. सगळे आहात ना? मला सांगा, माणसाचा आनंद हा साधनजन्य असावा का स्वयंसिद्ध असावा? कसा असावा? कोणतं साधन? एखादी गोष्ट आली की आनंद आला, एखादी गोष्ट गेली की आनंद सुद्धा. याला कोणता आनंद म्हणायचा? साधनजन्य आनंद. आणि स्वयंसिद्ध आनंद म्हणजे काय? कोणती गोष्ट गेली आली याचा आम्हाला काय फरक पडत नाही, स्वयंसिद्ध आनंद. म्हणून माणसाचं श्रेष्ठत्व, नीट ऐका बरं का, वाक्य नीट ऐका. माणसाचं श्रेष्ठत्व हे साधनावर नाही, नीट ऐका. मनुष्य का श्रेष्ठत्व साधना से नहीं साधना से पता चलता है. कशासे? नीट ऐका बरं का. मनुष्य का श्रेष्ठत्व साधना से नहीं साधना से पता चलता है. इंसान साधना से नहीं साधना से श्रेष्ठ बनता है. इंसान भवन से नहीं भावना से श्रेष्ठ बनता है. इंसान उच्चारण से नहीं उच्च आचरण से श्रेष्ठ बनता है. आचरण कसं असावं कळतंय ना? डोक्यावरून जात नाही ना? साधनानं माणूस श्रेष्ठ नाही पाहिजे, साधनाने श्रेष्ठ पाहिजे. साधना. माणसाचा बंगला भवन किती मोठं आहे त्याच्यापेक्षा भावना मोठी पाहिजे. आणि उच्चारण किती मी करतोय पण भावना जर शुद्ध नसेल, आचरण जर शुद्ध नसेल, उच्चारण नाही केलं तरी चालेल पण आचरण कसं हवं? उच्च हवं. आणि ज्याचं आचरण उच्च असेल ना, मामा सांगतात की कोणती गोष्ट करायची असेल ना तर पूर्ण समर्पण करून करा, पूर्ण समर्पित करून करा. भगवंताच्या दर्शनाला गेलाय ना तर त्याचं दर्शन पूर्ण समर्पित करून घ्या. नामस्मरणाला बसलोय ना, आपलं लक्ष फक्त नामस्मरणात असू द्या. कीर्तनाला आलोय ना, काही जण फक्त महाराज घड्याळाकडे पाहतात, कीर्तन कधी संपेल, कधी टाइम निघून जाईल, असं नाही पाहिजे ना. अहो कीर्तनामध्ये बसलो ना, मी सांगते की मी इथं तुम्हाला कीर्तन सांगायला आले, अभंग सांगायला आले. काही काही जणांना वाटेल महाराज अभंग सोडवणे म्हणजे कीर्तन आहे. काय? अभंग कधी सुटत नसतो. अभंग कधी सुटतो? हे संतांचे अभंग आहेत, मला सोडवता येतील? कोणताच कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो. तुम्हाला वाटत असेल कीर्तनकाराला सगळं ज्ञान आहे, तो सर्वज्ञ आहे, पण कोणताच कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो. मी कायम म्हणत असते की आम्ही तुकोबराय ज्ञानोबरायांचे पोस्टमन आहे. कोण आहे? पोस्टमन आहे. की ज्याप्रमाणे पोस्टमन पत्र घेऊन पत्र पोहोचवण्याचं काम करतो तसं आम्ही सुद्धा पोस्टमन आहे. ज्ञानोबरायन तुकोबरायांचे विचार घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आम्ही अजिबात सर्वज्ञ नाही. अभंग सुटत नसतो. अभंग कधी सुटला मी म्हणेल माहितीये का? ज्यावेळी या कीर्तनामध्ये कीर्तन करत करत असताना देह जर पडला ना तर खऱ्या अर्थाने अभंग सुटला बर का. देह पडावा तेव्हा अभंग सुटावा. अभंग कशाला म्हणायचं? अभंग म्हणजे काय?
ज्याच्यामुळे जीवनाचा होत नाही भंग, जीवनामध्ये येत असतो नवा रंग, म्हणून वाचत जा अभंग. याला म्हणायचं अभंग. पण आम्ही अभंग वाचत समर्पण करा पूर्ण गोष्टीमध्ये. कोणती गोष्ट करायची ना, प्रेम करायचंय तर मीरा सारखं करा, भक्ती करायची तर हनुमंतरायासारखी करा, वाट पाहायची तर शबरी सारखी पहा, शिष्य व्हायचंय तर अर्जुनासारखं व्हा, मित्र व्हायचंय तर स्वतः श्रीकृष्णासारखं व्हा, आणि भक्त व्हायचंय तर फक्त बाळूमामा सारखंच व्हा. समर्पण. आज त्यांचा अधिकार एवढा मोठा नाही. मला सांगा, इथं एवढा हजारोने समाज इथं उपस्थित राहतोय, बरोबर आहे? मला सांगा बाबा, तुम्हाला आमंत्रण आलेलं का दादा? आमंत्रण? तुम्हाला पत्रिका आलेली? तुम्हाला दादा पत्रिका आलेली? महिला मंडळ पत्रिका आलेली? स्पेशल नाव लिहिलेलं नाही ना? मग इथं तुम्हाला कुणी जबरदस्ती बसवलंय का? बोला. बोलवलंय? जबरदस्ती बसवलंय? स्वतः? हा, आजी बरोबर. एकदा आजींसाठी टाळीवर का जोरात. आजी म्हणतात बाळूमामांनी सांगितलं या म्हणून. आता ऐका, त्याला उत्तर सांगते मी. तुम्ही इथं स्वतःच्या पायानं आला, बरोबर? इथं सगळी मंडळी आले, त्यांना कोणतंही स्पेशल आमंत्रण निमंत्रण नव्हतं. पण एक गोष्ट ऐका, इथं तो येत नाही ज्याला स्वतः यायचं असतं. इथं तो येत नाही ज्याला स्वतः यायचं असतं. इथं तर तो येतो ज्यांचं सिलेक्शन बाळूमामांनी केलं असतं. इथं बाळूमामांनीच आमचं सिलेक्शन केलंय. महाराज, आजची कीर्तनाची सेवेचं सिलेक्शन तुमचं. आजची सेवा तुम्ही करणार आहे. विशाल महाराज, आजचं कीर्तनाची सेवा मृदंगाचं सिलेक्शन तुमच्याकडे आहे. आमचे गायनाचार्य वृंद महाराज, आजचं सिलेक्शन कोणाकडे आहे? बराच सगळ्यांनी भजन करायचं. करायचं नाही? सगळे फ्रेश होऊयात. सगळ्यांनी हात वरती करायचं आहे. भजन करू जरा. सोन्याचं घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. सोन्याचं घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. बाळूमामा आले तर राखणीला, बाळूमामा आले तर राखणीला. घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. सोन्यात घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. बाळूमामा आले तर राखणीला, बाळूमामा आले तर राखणीला. घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. सोन्यात घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. सोन्याचं घुंगरू गोपणीला, सोन्यात घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. सोन्यात घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला. वा, कसं वाटलं? प्रसन्न वाटलं ना? सोन्याचं घुंगरू गोपणीला, बाळूमामा आले तर राखणीला.
मामाचा फेटा, हाती काठी पाठी घोंगरी शोभे धनगर मोठा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, सोन्याचं घोंगरू गोपनीला, बाळू मामा आल्यात राखणीला, बाळू मामा आल्यात राखणीला. ज्याचा राखणदारच बाळू मामा असेल त्याला कोणतं भीती असेल का? कोणतंच भय अजिबात नाही. आपण निरूपणाकडे ओढणार आहोत. फक्त 10 मिनिटं सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. सुंदर असा हा सोहळा ज्या भगवंताच्या अस्तित्वामुळं ज्यानं आपलं अस्तित्व निर्माण केलं त्याला कधी विसरायचं नाही बरं का. काय माणूस नको ती गोष्ट विसरत नाही. भगवंताला विसरू नका म्हटलंय पण माणूस तो रोज विसरतो. आणि जी गोष्ट विसरा, काम क्रोध सोडा, लोभ सोडा, संसार विसरा, पण आम्ही ते सोडायला तयार. आज प्रत्येकाला वाटतं ना माझं नाव मोठं असावं. आज बघायला गेलं ना तर बघा माऊली सांगतात त्यांच्या अभंगामध्ये, ऋणू झोनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, ऋणू झोनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. आपल्याकडे वेळ नाही बरं का. हा अभंग कुणाचा आहे महाराज? अभंग माऊलींचा आहे. अभंग कुणाचा आहे? ज्या ज्या अभंगामध्ये बाप रुक्मात देवीवर आले तो अभंग कुणाचा आहे? आता काय काय जण म्हणतील महाराज कसं? ज्ञानदेव म्हणे म्हटल्यावरती माऊली, तुका म्हणे म्हटल्यावर तुकाराम महाराज, जनी म्हणे म्हटल्यावर जनाबाई, नामा म्हणे म्हटल्यावर नाथ, एका जनार्दनी म्हटल्यावर एकनाथ नाथ महाराज. मग बाप रुक्मा देवीवर का आहे कुणाकडे उत्तर? तर त्याचं उत्तर मी सांगते, नीट ऐका. आता रूप पाहत आलो क्षणी आपण अभंग म्हणतो बरोबर आहे. रूप पाहत आलो क्षणी सुख झाले वो. या कडव्यात सुद्धा 2 बाया आहेत बरं का. महिला मंडळ याच्यात 2 बाया आहेत. ते कोणते आहेत सांगा? कोण आहेत त्या? मी सांगणार नाही कारण काही डाव राखून ठेवलेलं चांगलं असतात बरं का. याला सुंदर असं उदाहरण आहे. राखून का ठेवायचं? गुरु शिष्य होते. गुरुनं सगळं शिष्याला डाव शिकवलं आणि शिष्य मोठा झाला, गुरु म्हातारा झाला आणि शिष्यानं सगळ्यांना हरवलं पण गुरुला काय हरवू शकला? पण शिष्य म्हणाला गुरुजींना, गुरुजी आज मला तुमच्या सोबतच डाव खेळायचा आहे कुस्तीचा. तुम्ही सगळे मला डाव शिकवले, मी सगळ्यांना हरवलं, आज मला कुणाला हरवायचंय? तुम्हालाच हरवायचंय. गुरु म्हणले अरे बाबा माझं वय झालंय, कशाला बाबा माझ्या नादाला लागतोस? म्हातारपणी माझं कंबार्ट मोडतो का? कशाला? नाही मला तुम्हाला हरवायचंय. गुरुजी म्हणले ठीक आहे बाबा चल. डाव मांडला आणि महाराज गुरुजींनी एका दणक्यात ह्याला खाली आपटला. कुणी आपटला? गुरुने. कुणाला? शिष्य म्हणला गुरुजी हे कसं शक्य आहे? तुम्ही मला सगळं डाव शिकवलं पण हा डाव तुम्ही मला का शिकवला नाही? गुरुजी म्हटलं मला माहित होतं कधीतरी उठून तू माझ्या बरोबर डाव खेळायला येणार आणि माझ्यावरती गुरगुर करणार. माझ्यावर गुरगुर करू नये म्हणून हा डाव तुझ्यासाठी राखून ठेवला. म्हणून शिष्यानं बरोबरी करावी पण आपल्या गुरु सोबत डाव एखादा राखून ठेवला पाहिजे. कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत. पण मी तुम्हाला उत्तर देते की बाप रुक्मा देवीवर का म्हटलंय तर माऊलींनी समाधी घ्यायची ठरवली. माऊलींनी समाधी घेतली कितव्या वर्षी? 22व्या. घेतली समाधी कितव्या वर्षी? 22व्या. पण माऊलींना 15व्या वर्षीच ठरवलेलं की मला काय घ्यायची आहे. पण गुरूंची आज्ञा निवृत्तीनाथ म्हणाले की ज्ञाना काही दिवस थांब, तुला अजून मोठं कार्य करायचंय. म्हणून 2 वर्ष निवृत्तीनाथांचे
2 वर्ष मुक्ताईचे आणि 2 वर्ष सोपान काकांचे, असे किती झाले? 6 वर्ष. म्हणजे 15 वर्ष ते 22व्या वर्षी, याचा कालावधी किती आहे? मधी 6 वर्ष. या 6 वर्षाच्या आत, 15 वर्षाच्या आत लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे, 15 वर्षाच्या आत लिहिलेला हरिपाठ आहे, म्हणून त्याच्यात ज्ञानदेव म्हणे आहे. पण या 6 वर्षामध्ये माऊली म्हणतात की हे आयुष्य हे माझं नाही, हे माझ्या गुरुने मला दिलेलं आहे, माझ्या भगवंताने मला दिलेलं आहे. आणि या कालखंडात मी जे काही लिहिल ते फक्त बाप रुक्मात देवी बरोबर. म्हणून या 6 वर्षात जे ज्ञानदेवांनी लिहिलं ते स्वतःच्या नावावरती लिहिलं. आणि भगवंत पण असाच असतो बरं का, त्यानं हा देह दिला. लिहिलंय का कुठं नाव? का लिहिलंय पांडुरंगाकडून सप्रेम भेट? माग शिक्कच द्यायला पाहिजे होतं देवानं. आणि बघा ना, इथून वरती डोळे, इथून वरती तोंड, बरोबर मध्ये काय दिलं? आणि माणसं सगळ्यात आधी काय पाहतात? पोरगी जर बघायला गेले ना, एखाद्याने विचारावं पोरगी पसंत पडली का? झालं काय? पोरगी दिसाय चांगली नाही, दिसाय चांगली आहे पण तिच्या नाकावरूनच बुलडोजर गेलाय. नाकच नाही, आणि नाक नसेल तर ती दिसायला कसं दिसतंय? चांगलं दिसत नाही, नाक नाही. मग हे नाक देवाना असं माग दिलं असतं तर असा घास घेऊन असा खावा लागला असता, असा वास. आणि कान जर देवाने घुटण्याला दिला असता ना, घोटा, तर महाराज एखादं म्हणलं असतं मला तुझ्या कानात काहीतरी सांगायचं, असं म्हणावं लागलं असतं, सांग सांग. पण देवासारखा इंजिनियर नाही, देवासारखा डॉक्टर नाही, देवासारखा निर्माता नाही, देवासारखा ऍक्टर नाही. सगळी कार्य देव बरोबर महाराज काय करतो? लगेच महाराज संदेश येतो की हे बरोबर. आणि आम्ही महाराज देवाना हा देह दिला. कुठं नाव लावलं का दादा? कुठं नाव दिलं? नाही दिलं. पण आम्ही महाराज मंदिरामध्ये एकच 600 रुपयाचा फॅन द्यावा, त्याच्यात सुद्धा आमच्या 3 खानदानांची नाव. एका पानावर नामदेव तुकाराम सोपान, नामदेव तुकाराम सोपान. फॅन चालू केला की 3 खानदानं फिरते ती, नामदेव तुकाराम सोपान, नामदेव. किती रुपयाचा फॅन आहे? किती? 600 रुपयाचा. 2 महिन्यानंतर असं वाजतं खांबाळांग खांबाळांग खांबाळांग. परत 4 महिने झालं की असं वाटतं घुम घुम बंद. आम्ही दिलेला 600 रुपयाचा फॅन किती दिवस टिकतो? जास्तीत जास्त 4 महिने. पण भगवंताने हा देह दिला, कुठं किंमत लिहिली नाही, कुठं शिक्का दिला नाही, अमोल किमतीचा देह दिला. कशा करता? देव दिला देह भजना गो माता, 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 हे देव दिला देह भजना गो माता, देव दिला देह भजना गो माता, देह भजना गो माता, देव दिला देह भजना गो माता. तो या झाला बाटा बाजी घेता, तो या झाला बाटा बाजी घेता, तो या झाला बाटा बाजी घेता. सर्व चुकल्यालो सर्व अलंकार, सर्व चुकल्यालो सर्व अलंकार. तो या झाला बाटा बाजी घेता, तो या झाला बाटा बाजी घेता, तो या बाटा बाजी घेता. सर्व चुकल्यालो सर्व अलंकार, सर्व चुकल्यालो सर्व अलंकार. हे देव दिला भजना गो देह भजना गोमटा. सगळ्यांनी 10 मिनिटं इकडे लक्ष द्यायचं बरं का. 10च मिनिटं. आता अभंग सोडवणं तर महत्वाचं, आणि मला वाटतंय नंतर प्रवचन आहे.
तर सगळ्यांनी थोडं सहकार्य करा. 10च मिनिटं मी तुमचा घेणार आहे. 10 मिनिटात आपण निरूपणाकडे जातोय. 10 मिनिटामध्ये सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय की जाता जाता अभंग कीर्तनाचा कोणता आहे? ऐ नातेपुते, महिला मंडळ, संतांची पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावरती काय पाहिजे? विश्वास पाहिजे की संतांनी मला जो मार्ग दाखवलाय तो योग्यच असणार आहे आणि त्या मार्गाने मी काय जाणार आहे? हा भवसागर तरणार आहे, हा विश्वास पाहिजे. संत नामदेवांनी सुद्धा शोकांतिका व्यक्त केली एका अभंगामध्ये की देवाचं नाव एवढं गोड आहे तरी सुद्धा माणसं देवाचं नाव घेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. एवढं गोड नाव भगवंता तुझं आहे तरी तुझं नाव आमचं मन घेत नाही. बघा ना, आज बघायला गेलं ना तर मला विशेष वाटतं ते विठोबाई विश्वास संतांची पायी पायी आम्हाला विश्वास. हो ला 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 ला, संतांची पायी पायी हा माझा विश्वास. संतांची पायी पायी हा माझा विश्वास. हा सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. हा संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, ते माझे हित हित करीत सकल, ते माझे हित हित करीत सकल. संतांचे बाई हा माझा विश्वास. सर्व सुखे सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून संतांच्यावर विश्वास ठेवा. दास बनायचा असेल तर कुणाचा बना? भगवंताचा दास बना. जाता जाता एक सांगून जाते की आज आपण बघतोय की महाकुंभाचा सोहळा चालू आहे. किती वर्षातून आलाय? 144 वर्षातून महाकुंभ आलाय. महाकुंभ का? तर ज्यावेळी भगवंत आणि दैत्यामध्ये अमृतासाठी भांडण झालं आणि त्यावेळी अमृत याच्यासाठी भांडण झालं आणि ते अमृत झटापटीमध्ये थोडंसं खाली सांडलं. तर त्या 4 ठिकाणी सांडलं. कुठं? प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन अशा 4 ठिकाणी सांडलं. म्हणून ते पवित्र धाम त्या ठिकाणी तयार झाले आणि 12 दिवस देव पृथ्वीवरती राहिले त्यावेळीस. म्हणून धाम कुंभ सुद्धा किती आहेत? 12 आहेत. 4 कुंभ हित होतात आणि 8 स्वर्गामध्ये. म्हणून त्या कुंभामध्ये जर स्नान केलं, नागा साधू, हिमालयातले साधू सगळे त्या ठिकाणी येतात, तिथं स्नान करतात. गंगा, यमुना, सरस्वती या नदीमध्ये ते स्नान करतात आणि त्या नदीमध्ये जर आपण स्नान केलं ना तर अमृताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता आलं तर महाकुंभाला नक्की जा. आणि ज्या निमित्ताने मला आज इथं बोलवलं ते आमचे नातेपुती नगरीतली सगळे संयोजक, नियोजक, आयोजक असतील. आमचे शेंडगे कापड दुकानदार, आमचे दादा, म्हणजे बघायला गेलं तर आमचे सुरेश दादा आणि आमचे शंकर दादा, त्याचबरोबर आमचे गवळी दादा असतील. या सगळ्या आणि बघायला गेलं तर या सगळ्यांच्या मागं भक्कम असा सपोर्ट
आमच्या मनीषा वहिनी असतील, आमच्या कविता वहिनी असतील, ज्योतिताई असतील, बरोबर आमच्या शंकरदादांच्या पत्नी असतील. महाराज घरामध्ये एखादा माणूस सत्कार्य करत असेल तर महाराज त्याला दाबणारी माया घरात असते. पण ही माया आहे ना महाराज, वहिनींचा या सगळ्या भावंडांना मोठा पाठिंबा आहे म्हणून एवढं सत्कार्य घडतंय बरं का. मी नेहमी सांगत असते की रावण आणि रामाच्या युद्धामध्ये रावण हरला. रावण राम प्रभूंना म्हणतोय, प्रभू तुमच्यापेक्षा माझ्याकडे धनदौलत जास्त आहे, संपत्ती जास्त आहे, ऐश्वर्य जास्त आहे, मी वयानं मोठा आहे, ज्ञानानं मोठा आहे, माझे राज्य मोठं आहे, तरी सुद्धा मी तुमच्या सोबत हारलो. याचं कारण माहित आहे? कारण युद्ध झालं, युद्धामध्ये माझा भाऊ माझ्या विरुद्ध होता म्हणून मी हारलो आणि तुमचा भाऊ तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही जिंकला. आमचे सुरेश दादा आणि शंकर दादा म्हणजे राम प्रभूची जोडी आहे बरं का, राम प्रभू आणि लक्ष्मणासारखी. आणि हे दोघं सोबत आहेत. ज्या ठिकाणी प्रेम वाटलं गेलं ना, प्रेम तिथं रामायण झालं आणि जिथं संपत्ती वाटली गेली तिथं महाभारत झालं. म्हणून ही आमची सगळी रामायणासारखी गुणीजन मंडळी आहेत. आमचे दादा असतील, शेंडगे परिवार असेल, तर सगळ्यांनी मला इथं बोलवलं आणि आल्यापासून या नातेपुते नगरीत सगळ्यांचे मला एवढे फोन झाले की महाराज आमच्या घरी आम्हाला भेट द्या. एवढी सगळी माझी प्रेम करणारी, माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी, आमचे मस्के साहेब असतील आणि माझे बंधू तुले आमचे सागर महाराज बोराटे असतील आणि ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभा आहे, मी इथं कीर्तन करते. इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, संत कृपा झाली इमारत, माझे गुरुवर्य ज्यांचं नाव लौकिक, त्यांचं नाव घेणं म्हणजे महाराज त्यांच्या पुढं मी काहीच नाही, असं आमच्या परमार्थिक क्षेत्रातलं वैभव, आमच्या महाराष्ट्राचे भूषण, नातेपुती नगरीचे भूषण तुकाराम महाराज उराडे यांच्या चरणावरती माझं शिरकमं ठेवते. त्यांच्या कन्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या आई आलेल्या असतील, मामी आलेल्या असतील, या परिवाराचे माझ्यावरती उपकार आहे. ते आज इथं उभा आहे. सर्वांच्या चरणावर शिरकमं ठेवते सेवेला. पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, राम तुकाराम तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले लेकरे वेदे बाकोडे, राक्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही उच्चारिला अधिकार महाफुला, राक्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बोला बाळूमामांच्या नावानं. हॅलो 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 हॅलो. आजूबाजू असलेला श्री श्री भाविक भक्त देवासमोर येऊन खाली बसून घ्यायचा आहे. 2 मिनिटं आपण ओम नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, मोळे महाराज नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय, मोळे महाराज नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, विठ्ठल भीरदेव नमः शिवाय, विठ्ठल बिरदेव नमः शिवाय, विठ्ठल भीरदेव नमः शिवाय, विठ्ठल बिरदेव नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. सर्वांनी एकदा जोरात गजर करा. बोला बोला बाळू मामांच्या नावाने, बोला बोला बाळू मामांच्या राजा घोड्याच्या नावाने, बोला बाळू मामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने, बोला बाळू मामांच्या नावाने. श्री सद्गुरु संत बाळू मामा देवालय आदमापूर, तालुका बिदरगड, जिल्हा कोल्हापूर. बाळू मामाने कर्नाटक मध्ये जन्म घेतला. चिकोडी तालुका, जिल्हा बेळगाव, अकोले या गावामध्ये आज बाळू मामांची समाधी एक आदमापूर मध्ये झाली. बाळू मामा जन्मी धनगर पण शेषाचे अवतार होते. बाळू मामाने धनगर कुळामध्ये जन्म घेतला पण अवतार मामांचा शेषाचा होता. बाळू मामा आहेत असताना ह्या भूतलावर भरपूर सत्ता चाललेल्या आहेत. मेघराजावरती सत्ता चाललेल्या आहेत, अग्नीवरती सत्ता चाललेल्या आहेत, वायुदेवावरती सत्ता चाललेल्या आहेत.
ह्या जमिनीवर सुद्धा बाळूमामांनी सत्ता चालवलेल्या आहेत. हौत्या नदीवर सुद्धा बाळूमामांनी सत्ता चालवलेल्या आहे. कर्नाटकमध्ये रामदुर्ग तालुका मल्लापूर गावाला 3 वर्ष दुष्काळ होता आणि त्या गावामध्ये मामांची बकरी गेली. बाळूमामांची बकरी असताना 1000 बकरी मामा असताना मामांच्या बरोबर 22 घोडी होती आणि बाळूमामा रामदुर्ग तालुका मल्लापूर गावाला मुक्काम केला आणि त्या गावकरी आले मामाकडे. असा अकोलचा बाळू धनगर आहे. तिच्या मुखातनं जी शब्द येईल ती शब्द खरा होतोय आणि आमच्या गावाला पाऊस पडते म्हणल्या पेटाला आली मामांना विचारायला. मामा म्हणा लागला, मामा आमच्या गावाला 3 वर्ष झालं दुष्काळ आहे, पाऊस पडा. अरे रांडाच्या मी काय देव आहे काय देवरेशी आहे, सांगा की तुमच्या देवाला म्हणला पडल. मग ती गेली लोक माघारी. त्या गावात एक वजनदार शेतकरी होता देसाई म्हणून. त्या देसाईला जाऊन सांगितले असा अकोलचा बाळू धनगर आलाय, तिच्या मुखातनं जी शब्द येईल ती शब्द खरा होतोय आणि आमच्या गावाला पाऊस पडते म्हणल्या पेटाला जावाऱ्या त्या धनगरला आमच्या वाड्यावर घेऊन या म्हणले. मग बाळूमामाला बोलवायला आले. आमचा देसाईनं तुम्हाला बोलवलंय. मग बाळूमामा म्हणले आज बकरी पाळलोय बाबा, मेंढर पाळलोय बाबा, कोण बोलवते त्याच्या दाराला गेलंच पाहिजे म्हणला. बाळूमामाने खांद्यावर घोंगड, हातामध्ये काटे, पायात कोल्हापूरची चप्पल असायची मामांचे. बाळूमामा 15 दिवसाला आंघोळ करत होते. ह्या दवादशीला आंघोळ केली तर पुढच्या दवादशीला बाळूमामा आंघोळ करत होते. पण बाळूमामाच्या अंगावर कपड्याला डाग लागायला सुद्धा परमिशन लागत होती. एवढी ताकद होती मामांची. मामा चिखलात जरी चालली त्यांच्या चपलीला राड लागायला सुद्धा परमिशन लागत होती. एवढी ताकद होती ह्या मामांची. व्यंकटगिरी धुळापा विचारला, मामा तुम्ही 15 दिवसाला का आंघोळ करताय? अरे धुळ्या रांडाच्या म्हणला काशी मध्ये पाट 3 बसून मला भक्त आंघोळ घालतात रे म्हणून सांगितला. काशी मध्ये पाट 3 बसून भक्त आंघोळ घालतात म्हणजे बाळूमा कोण आहे ते? साक्षात भगवंत आहेत, ईश्वर आहेत आणि आज ह्या कलियुग मध्ये साक्षात परमात्माचा अवतार बाळूमा आहेत. बाळूमामा मेंढर राखले, मेंढर राखून देव झाले. ह्या जगाच्या कल्याणासाठी मामाने बकऱ्यांचा अवतार घेतलं आणि शेवटचं ह्या कलियुग मध्ये मामाने ह्या बकऱ्यांचा अवतार घेऊन आज तुमच्या दारापत्र, तुमच्या गावापत्र, तुमच्या शिवपत्र येणारा आज कलियुग मध्ये साक्षात बाळूमामा आहेत. गेली बाळूमामा देसाईंच्या वाड्यावर जाऊन थांबले. देसाई म्हणा लागला, अरे धनगरा आमच्या गावाला 3 वर्ष झाला दुष्काळ आहे, अरे पाऊस पाड की रे. मग मामा त्यांना पण असंच बोलली, मी काय देव आहे काय देवरेशी आहे? माझी बकरी ह्या गावात नाही पोट भरली तर मी पुढच्या गावाला निघालो. मी बकरी चारणारा माणूस आहे, तुमच्या देवाला सांगा म्हणला. मग म्हणल्या पटेल नाही तूच आमचा देव, तू पाऊस पाडायलाच पाहिजे. नाही पाऊस पडला तर आमच्या खांबाला बांधून घालीन म्हणले. मग मामांना राग आला. अग्नीसारखं डोळं मामांची लाल बंद झाली. अरे मेघराजा ही कलियुगातली लोक आहेत, मला इथं खांबाय बांधाय बसल्यात, ह्यातनं सोडवून ने रे म्हणला. इकडं गडगड तिकडं गडगड सुरू झाले आणि सौंदत्ती बसली. मल्लापूर्वा नदी 3 तासात असं भरून व्हायला लागले. मामा म्हणा लागला, लोक गावातली लोक आनंद झाले, पाऊस पाडलं मामाने. मामा अरे रांडाच्यानो माझ्याकडनं बळजबरीनं पाऊस पाडून घेतला रे तुम्ही, मी असं तर तुमच्या गावाला पाऊल ठेवणार नाही म्हणून मामा त्या रामदुर्ग तालुका मल्लापूर गावामध्ये शपथ घेतली आणि मामा असोच तर त्या गावाला गेली नाही. बाळूमामांनी समाधी घेतल्यानंतर मामांची बकरी गेली, पण मामा असोच तर त्या गावाला एका मेघराजावरती सत्ता चालवली म्हणजे बाळूमा कोण आहे ते? साक्षात भगवंत आहेत, ईश्वर आहेत आणि हा कलियुग मध्ये साक्षात परमात्माचा अवतार आहेत. बाळूमा पाऊस पाडले, इजापूर भागामध्ये गेले. इजापूर 2 साल चारली बाळूमामाने, 2 साल चारली. जमखंडी बशी आली, मामांना कृष्णा नदी आडवी आली. नदी तर पूर भरून चाललेला आहे, मामाला तर नदीच्या पलीकडे जायचं आहे. संघ असणारे म्हणा लागले, मामांचे भक्त म्हणा लागले, मामा तुम्ही काय तर मार्ग काढा, सांगा तुमच्या हलसिद्धनाथाला आणि तुमच्या पंढरीच्या पांडुरंगाला सांगा म्हणले. म्हणल्या पेटाला वेळ येईल तसं जायला लागतं रे म्हणल्या पेटाला बाळूमामाने ब्रिटिश सरकारने बांधायला फुल होतं, ती नेम धरून उभा राहिले. ए गंगूताई म्हणला, माझी लेकरं माझी बाळ उपाशी आहेत ग, मला नदीच्या पलीकडे जायचं ग बाई म्हणला. आणि बाळूमामाने खिशामधून भंडारा काढला आणि त्या पाण्यामध्ये टाकल्या. पेटाला एक फोकस पडल्यासारखा असा रस्ता पडला. वरचं पाणी वर थांबलं, खालचं पाणी खाली थांबलं. मामांची बकरी निघून आली, अनेक लोक निघून आले आणि बाळूमामा नदीच्या अलीकडे आले.
हाय तसा भंडारा टाकला, हाय तसं नदी व्हायला लागले. ए गंगूताई म्हणला, तुझं काय उपकार ठेवून घेत नाही का बाई म्हणला. आणि खिशामधून मामाने 10 रुपयाची नोट काढली आणि त्या पाण्यामध्ये सोडल्या पेटाला. एक सुंदर शिरीचा हात त्या बाळू मामांचा 10 रुपयाचा नोट असं शिखरला. म्हणजे बाळू मामाने एका होत्या नदीवरती सत्ता चालवली. म्हणजे बाळूमा कोण आहे ते? साक्षात भगवंत आहेत, ईश्वर आहेत. आणि हा कलियुग मध्ये साक्षात बाळूमा परमात्माचा अवतार आहेत. तसेच बाळूमा म्हणायचा, ह्या पृथ्वीच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे, ह्या पृथ्वी निर्माण होण्याच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे. एकाच वेळी या जगातल्या वल्ल्या झाडाला आग लागल, त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही असं समजा, तवर तुम्ही कुठून बी हाक मारा, बाळू धनगर तुमच्या पाठीवर आहे म्हणायची मामा. आणि सत्य व माताना हलसिद्धनाथाला आणि पंढरीच्या पांडुरंगाला नवस केलता. पुत्र देगायचा, पुत्र देगायचा, ह्या जगात झेंडा फडकणारा पुत्र माझ्या पोटी घाल म्हणून सांगितले बाळू म्हणे. तसं जगात झेंडा फडकणारा पुत्र आज मामा आपल्या भारतात नाहीत, जर्मनीमध्ये बाळूमामाचं मंदिर बांधलंय. जर्मनीमध्ये बाळूमामा कुठं? एक कर्नाटक मधला एक धनगर कुळामध्ये जन्म घेतला बाळूमामाने. तसंच त्यांच्या चमत्कार करत गेले, तसेच वाढत आज मामा असताना 1000 बकरी होती. आज कमीत कमी मामांची बकरी 19 कळप 4-4 हजार धरलं तरी 80-90 हजार मेंढरावर गेल्यात. ही बिन मालकीचं बकरी आहे, तिला मालक फक्त बाळू मामा. आम्ही तुम्ही सेवा करायचं आणि मेवा घ्यायचं एवढंच आहे. तसं ह्या मामांचं मगाशी कीर्तनकर ताईंनी सांगितलं, कुंभमेळा. मला तर वाटायला लागले ह्या नातेपुत्या गावातच कुंभमेळा तयार झाला असं वाटला. म्हणजे तिथलं बघून ती साधू संतांनी सांगितलं नदीमध्ये मध्ये 11 दिवस ह्या नातेपुती एका पुण्यभूमीमध्ये. तर बघा किती तर वर्षानं आले म्हणले, आम्ही काय शिकलेली नाही बरं का, किती तर वर्षानं 143 वर्षानं आलं, 143 वर्षानं आलं. आणि किती ह्या तालुक्याचं म्हणायला लागल, ह्या नातेपुतेचं म्हणायला लागल, आजूबाजूच्या श्री गावं जी आहेत त्या गावात ही बाळूमामा येऊन कुंभमेळा तयार केला असं माझ्या मनात एक वाटतंय. म्हणून मी बघितलं, मी काय 8 दिवस आम्ही नव्हतो, गावाकडे गेलेलो होतो. रोज मला आपले कापड दुकानदार शेंडगेंचे फोन यायचे की तुम्ही कधी येताय कधी येता. मी आज मी चाललेलो होतो, आमच्या घरचे आलेले होते, तुम्ही थांबायचं लागतंय. पण एवढं खूप सुंदर नियोजन केलेलं आहे ने. मी असं बरेच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेले आहे मामांची, बरेच ठिकाणी कार्यक्रम, आषाढीचं फार मोठं कार्यक्रम असतात. कापड दुकानदार असतील, त्यांची संघटना जी आहेत, आपली गवळी साहेब असतील, ज्यांची संघटना जी आहे, ही संघटना ही बाळूमामाने असं जे दरवर्षी असाच कार्यक्रम करावा. ह्या नात्यापुते आज महाराष्ट्रात नाही, आज आपल्या भारत सोडून बाहेरच्या देशात सुद्धा नातेपुती म्हणजे ओळखतात. आता का? त्या मामामुळे हे बाहेरच्या देशात सुद्धा गेलं. नातेपुते म्हणजे काय? ती म्हणजे 11 दिवसाचं एवढं मोठं कार्यक्रम, एवढं लोकांना प्रसाद वाटायचं नियोजन, बसवायचं नियोजन, पाण्याचं नियोजन. ही बाळूमामाचं काम म्हणजे एक हत्तीचा मडा आहे. ही मामांचं काम म्हणजे कसं आहे, एक हत्तीचा मडा आहे. सगळ्यांनी जर हात लावला सा तर असा हत्ती धाडकन उभा राहते. एका दोघाचं बी काम नाही मामांचा. आणि जे सेवा करशील तुम्ही आज ह्या तळावर, तुम्ही आज ह्या तळावर जे सेवा करशील, तिचा मोबाईल तुम्हाला बाळूमामा दिल्याशिवाय राहणार नाही, डबल देणार. बाळूमा असताना सांगितलेले आहेत, मला मूठभर तांदूळ दिला असता तर मोठानं वाढवून देईन, मूठभर गहू दिला तर मोठानं वाढवून देईल, माझ्या मेंढी माऊलीला चारा दिला असता तर दुप्पट तुमच्या रानातला कर्म पिसाशी घालवीन. आपल्याकडे वेळ नाही, कर्म पिसाशी घालवलेला एक वेळ आहे मामाने.
बापूसाहेब मगदूमच्या रानामधली बाळू मामाने स्वतः 3 मूठ माती खाऊन कर्म पिसाची घालवलाय. नंद्याचा विठू पाटील म्हणला, बाळू मामा तू लहानपणी सुद्धा खुळ्यासारखा वागलास, आता जाणत झाला तुम्ही. हे त्या रांडाच्या म्हणला बाप्याच्या रानामध्ये कर्म पिसाचे आहे, ते कर्म पिसाची मी खाऊन गिळून टाकलोय म्हणला. म्हणून आम्ही कर्नाटकातली माणसं, आम्ही का मराठी, आणि कसं आमच्या आजोबाने एका बाळू मामा सोबत आयुष्य घालवली. दुर्गाप्पा सोरानावर तुम्ही मालिकामध्ये बी बघितले असेल, विजय ग्रंथामध्ये सुद्धा आमच्या आजोबाचं बाळू मामाने जमीन घेऊन दिलेले आहेत, बैल घेऊन दिलेला आहे. आम्हाला बाळू मामा असताना 2 एकर जमीन सुद्धा दिलेली आहे देवानं आमच्या आजाला तवा. म्हणून आमच्या वडील सुद्धा बकरीच राखली, कारभारी एक बघा असताना तिने सुद्धा कारभारपणा केला. पहिले एकच कळप होता. मी लहान जेव्हा होतो तेव्हा मामांच्या तळावर फक्त कन्या चालत होतं. भात आम्हाला 15 दिवसाला एकदा भात भेटत होता. आज रोज आम्हाला नाना पंचपर्वत वाढत्यात. चपाती नाही, भाकरी नाही, काय नाही, नुसतं कन्याच खायचं. दुपारी तर कन्या एवढी चव लागायची. आणि मामांचं ही प्रसाद जे आहे, ही प्रसाद आपलं पूर्वजन्म पुण्य असल तर ही प्रसाद आम्हाला मिळतोय. नाहीतर मामा सांगितलेलं आहे, अरे माझ्या कन्याचा प्रसाद जर खायचं म्हटलं तर हेलिकॉप्टर घेऊन येतो म्हटलं तर हेलिकॉप्टर बंद पाडेन म्हणून सांगितलं आहे. ज्याचं पूर्वजन्माचं पुण्य आहे ती मामांचा ही प्रसाद भेटतोय. प्रसादामध्ये भरपूर ताकद आहे. बाळू मामा असताना कॅन्सर रोग घालवलेले आहेत कन्या खाऊन. ज्यांना मुलं नाही त्यांना कन्या खाऊन दवाखान्या खावा जावं तुमचं काम होत्यात म्हणायचं मामा. त्यामुळं बरेच नातेपुतेकरांनी आपले शेंडगे कंपनी असतील, त्यांची आजूबाजूची मित्र, सगळी परिवार, असं एवढं मला तर आनंद. आमची घरची सुद्धा म्हणली आहेत, आमचं बाळू मामा असल्यापासून आमचं जेवण आहे बाजरीची भाकरीची आमचं जेवण. बाळू मामा वाट बघत होता, अरे दुर्ग्याची भाकरी काय येणार. आम्ही आता पत्तूर बाळू मामा समाधी घेतल्यानंतर बे मामा असताना आमचा आजोबा घेऊन जात होते, आणि मामाने समाधी घेतल्यानंतर आमच्या वडील सुद्धा ती पद्धत सोडली नव्हती. आणि आज आम्ही सुद्धा ती मामांचं कार्य असं चालवत आलेलो आहे. असेच बाळू मामाने सर्व भाविक भक्तांना सगळे त्यांची आड अडचणीची कामं आज दूर करणारा, ज्या मेंढी माऊलीच्या रूपातून तुमच्या गावात येऊन तुमच्या सेवेत येऊन आज तुमचा कोटीला कल्याण करणार म्हणजे बाळू मामा आहे. आणि कल्याण केल्याशिवाय राहत नाही. मामा सांगितलेले आहेत, अरे जेव माझा सेवा करेल मी त्याला पोटाशी धरीन म्हणून सांगितलेले आहेत. तुम्ही काय सुद्धा काळजी करायची नाही. किती कोरोना येऊन गेला, मामाने काय सांगितलं, जगातली देव सगळी बाळू धनगराच्या नावानं बोंबलतील म्हणून सांगितलं. ह्या जगात बाळू धनगराचा घंटा वाजल तेव्हा वाजला जेव्हा कोरोनाचा स्पीड होता. मोठमोठे मंदिर बंद केले, मठ बंद केले, पण बाळू मामांची तवा 16 कळप होते. 16 कळपामध्ये एवढी लोक आरतीला येत होती, एवढी लोक प्रसाद घेत होते. पोलीस लोक सुद्धा येऊन प्रसाद घेऊन गेले आमच्या समोरच. कुणाला बोलतील. बाळू मामांचा ताकद आहे भंडाऱ्यामध्ये. ज्यांचा जर भंडारा जरी तुम्ही खाल्ला ना, तुमच्या 18 रोगीचा आजार सगळं बरा करणाऱ्या ह्या भंडारामध्ये ताकद आहे. म्हणून आम्ही आता आरतीची वेळ झालेला आहे. कसं टायमिंग पाहिजे बोलायला सगळं. आरतीची आता वेळ झालेला आहे. मेंढकी इळभर त्यांनी सुद्धा बकरी चारून आलेले असते. व्यवस्थित त्यांना आरती करून परत सकाळी त्यांना दूध कोकरी पाजणं, सगळे बरेच बकऱ्यांची सुद्धा काम बरेच असतात. आणि जे बकऱ्यांचं काम करायचं झालं तर त्या बकऱ्यांची सेवा जर चांगली केली तर देव तिच्या घरात पाणी भरायला जाते, एवढं लक्षात ठेवा. पण मेंढकी सेवा करायला, त्या मेंढरांची कशी सेवा करायचं, टाइमपास करायचं नाही का. आपण आलोय, तुम्ही 2 दिवस करा, 1 दिवस करा, 1 महिना करा, 1 वर्ष करा, पण त्या मेंढी माऊलीचं काम आणि देवाचं जे नियमाचं जे काम आहे त्या नियमातनं जर गेला, सदावकाल तुमच्या घरात पाणी भरणार. आणि नियम सोडला तर देव सुद्धा तुमच्या दारात येणार नाही. सैव लक्षात ठेवा. म्हणून आता आपण एकदा गजर करूया.
बाळूमामाची मेंढर आली नाते पुत्यात म्हणा की ची मेंढर आली नात्या पुत्यात बाळूमामाची मेंढर आली नाते पुत्यात बाळूमामाची मेंढर आली नात्या पुत्यात नाते पुत्यात नाते पुत्यात नात्या पुत्यात नात्या पुत्यात बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात तुझ्या गावात तुझ्या गावात फांड्या माळावर जत्रा भरली एकच भगवंत फांड्या माळावर जत्रा भरली एकच भगवंत बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात तुझ्या गावात आल्या गावात फांड्या माळावर जत्रा भरली एकच भगवंत फांड्या माळावर जत्रा भरली एकच भगवंत सर्वांनी एकदा गोजर करा बोला बोला बाळूमामांच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या राजा घोड्यांच्या नावाने बोला बोला बाळूमामांच्या नावाने जय बाळूमामा जय बाळूमामा. हॅलो, सर्वांनी आहे त्या जागेवरती बसायचंय, कुणीही उठायचं नाही. सर्वांनी आहे त्या जागेवरती बसा.